नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? छान मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मी पण मजेत आहे. तर आज खूप असं झटपट जेवण बनवायचं होतं, त्यामुळे वेळही नव्हता. तर म्हटलं मसाले भात बनवूया. मग काय केलं, इकडे इंडक्शन आहे, इंडक्शनवर कुकर ठेवला, त्यामध्ये तेल टाकलं, जिरं, मोहरी, हिंग, कांदा टाकला, कढीपत्ता टाकला आणि हिरवी मिरची पण टाकली थोडी. आणि आता छान परतू देऊ. थोडेसे किशमिश पण टाकले आणि शेंगदाणे पण टाकले. तर चला आता छान फोडणी तयार झालेली आहे. कांदा वगैरे छान परतून घेऊ. परतल्यानंतर थोडंसं धने पावडर, हळद, लाल तिखट आणि टोमॅटो, सर्व टाकून परतून घेऊ एकदा. आणि आता इकडे भाज्या कापून ठेवलेल्या आहेत. गाजर आहे, बटाटा आहे. तर तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. बीन्स, शिमला मिरची, वाटाणे, तुम्हाला ज्या ज्या भाज्या हव्या आहेत त्या घेऊ शकता. फ्लावर, माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या घेतल्या. आणि टाकलं चवीपुरतं मीठ. परत एकदा परतून घेऊ. थोडा कोथिंबीर पण टाकून घेऊ. छान असा हिरवागार कोथिंबीर आहे, ताजा. आता जे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत, थोडेसे 2 मिनटं भिजत ठेवले होते. हे आता टाकून घेऊ सर्व त्यामध्ये. आणि आता शिजण्यापुरतं पाणी टाकून घेऊ. किती छान दिसतं बघा. थोडासा मॅगी मसाला पण टाकून घेतला, चव वाढते. आता याला झाकण लावून घेऊ आणि 2-3 शिट्ट्या होऊ देऊ. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता बघू काढून. बघा, मी थोडीशी घाई केली. शिट्ट्या झाल्या, थोडंसं पाणी आहे तर थोडं ठेवते परत एकदा. आता झालेला आहे भात. तर इतका सुंदर भात दिसतो बघा, किती छान आहे. गरम गरम टिफिनमध्ये द्यायचा. खूप छान लागतो असा भात. आणि त्याच्यासोबत पाहिजे दही किंवा रायता, नाहीतर मग सलाद वगैरे, आणि वरून घरचं साजूक तूप. तर असं आहे जेवण. आणि कसं वाटलं मग तुम्हाला माझ्या पद्धतीचा मसाले भात? तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इकडे आहे दही. धन्यवाद.